किती वेळ झाला प्रीतम सर अजून आले नाहीयेत. मला तर म्हणले होते फोटो डिलीट करून लगेच लॅपटॉप आणून देतो म्हणून. मग एवढा वेळ का लागतोय त्यांना? नाही नाही, आदित्य सरांना कळायच्या आत लॅपटॉप रूम मध्ये ठेवायला लाग, नाहीतर सर चिडतील. पारू अरे यार काय, मी कधीच आवाज देतो तुला. आदित्य हळू हळू, काय झालंय काय? सकाळी सकाळी चिडतोस ना एवढा? मग चिडू नाही तर काय करू बा. माझं आज माझ्या ड्रीम प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन आहे. आम्ही रात्रभर जागून ते प्रेझेंटेशन पूर्ण केलं आणि आता मला माझा लॅपटॉपच सापडत नाहीये. मी पारू, तुला लॅपटॉप कुठे आहे ते? आदित्य अरे तूच इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील, सापडेल. बस बस, पॅनिक नको होऊस एवढा. बाबा माझ्याकडे त्या प्रेझेंटेशनचं बॅकअप नाहीये. हा? त्या सगळ्या फाईल्स लॅपटॉप मध्येच आहे, त्यामुळे मला आत्ता लॅपटॉप पारू, तुला कळतंय का? आदित्य आदित्य तू जरा शांत हो. मला सांग, तू नीट शोधलास का लॅपटॉप? अरे कामाच्या घाई गडबडीत कुठेतरी ठेवला असशील तू. आणि पारू कशाला घेईल तुझा लॅपटॉप? एक काम कर, ऑफिस बॅग मध्ये जाऊन शोध. ऑफिस बॅग मध्ये असेल, नाहीतर टेबलावर असेल बघ. काका मी अख्खी रूम पालथी घातली, मला कुठेच दिसत नाहीये. आदित्य तूच इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील. तू आधी बस, खाऊन घे, मग शोधूया आपण. बस बस, हा शांत. शांत. वहिनी, दादासाहेब लवकर या. काय झालं दामिनी? काय एवढ्या मोठ्याने ओरडतेस? इथे लॅपटॉप तोडून टाकलाय, पटकन या. हे बघ. यार लेट केलंय हे. हा कुठे गेले? आदित्य ऐक ना, हे सगळं ना या मोलकरणीचं काम आहे. दामिनी काही काय बोलतेस तू? हिच्यावर आरोप का करतेस असा? हे बघ पारू असं कधीही करणार नाही. दादासाहेब, मी जे काही बोलतेय ना ते खात्रीपूर्वकच बोलतेय. मला खात्री आहे हे सगळं या भिकारडीनीच केलंय. दामिनी, तू उगाच त्या पोरीला गुन्हेगार ठरवत जाऊ नकोस. ऐका ना, यावेळी मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ही मोलकरीण आदित्यच्या रूम मधून अशी गुपचूप लॅपटॉप घेऊन जात होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. विचारा तिला. ए, तू घेऊन गेलीस ना लॅपटॉप? हा, तूच केलं ना हे सगळं? बोल.